नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील महत्त्वाचा जलवाहिनी मार्ग बेळ्ळारी नाला सध्या काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहे. विशेषतः येळ्ळूर रोडपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत पाणी सुरळीत वाहत असून महामार्गाखाली नाल्यासाठी आवश्यक जागा नसल्यामुळे पाणी अडत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन अडथळा दूर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय जिल्हा प्रशासन, महापालिका आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने बेळ्ळारी नाल्याची खोदाई करून प्रवाह सुरळीत केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान हलगाव मच्छे बायपास मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव रिंग रोड संदर्भातही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. जागा संपादनाचे 80% काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. रिंग रोडच्या माध्यमातून शहरात येणारी अवजड वाहतूक कमी होईल आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे. रेल्वे गेट संदर्भात 3ऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिजचे काम सुरू असून पहिल्या आणि दुसऱ्या गेटसाठीही तयारी सुरू आहे. तानाजी गल्लीतील रेल्वे गेट बंद करण्यात आला असून स्थानिकांनी याला सहमती दर्शवली आहे. शेवटी शहरातील विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करत पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. बेळगाव शहरातील शिवाजीनगर येथील महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची बातमी आज गुरुवारी समोर आली आहे. अंगणवाडी सहाय्यक पदासाठी 30,000 रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. या भ्रष्टाचार संदर्भात हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सहाय्यक शकुंतला कांबळे यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाच्या सुपरिटेंडंट अब्दुल वली आणि संगणक ऑपरेटर सौम्या बडिगेर यांनी लाच मागितल्याचं स्पष्ट झालं. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या दोघांवर कारवाई करताना सौम्या बडिगेर यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. कारवाई दरम्यान सौम्या बडिगेर यांच्या प्रकृतीत अचानक अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील घनदाट आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमगड अभयारण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 गावांपैकी एक गाव स्थलांतराच्या प्रक्रियेत असून उर्वरित गावांचे स्थलांतरही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जंगलात एकूण 8 वाघ, चित्ते, अस्वल, हरिण, साप आणि हत्तींसारखे अनेक दुर्मिळ वन्य प्राणी आढळतात. मात्र या जंगलात वसलेल्या गावांना आरोग्य, शिक्षण आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा कायद्यानुसार पुरवणं शक्य नाही. गावकऱ्यांच्या पूर्ण सहमतीने आणि कोणतीही जबरदस्ती न करता ही स्थलांतर प्रक्रिया राबवली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यटन प्रोत्साहन हे या निर्णयामागील मुख्य उद्देश आहेत. जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करण्याची योजना प्रशासन राबवणार असून त्यामुळे प्रदूषणही कमी राहील आणि पर्यावरणाची हानी टाळता येईल. जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की ही स्थलांतर योजना वनसंवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून स्थानिक ग्रामस्थांच्या हिताला कोणतीही बाधा पोहोचू दिली जाणार नाही. भीमगडचे जंगल वाचवण्यासाठी आणि भविष्यात संरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णतः कटिबद्ध आहे. ऑटोनगर औद्योगिक वसाहतीतील प्रवेशद्वारावर पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल नागरिक विचारू लागलेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अनेक रस्त्यांचं काम सुरू असलं तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. ऑटोनगरसह कणबर्गी रोडवरही खड्डे पडले असून दिवसा वाहतुकीचा त्रास होताच, याशिवाय या परिसरात रात्री लाईट्स नसल्याने अपघातांची शक्यता अधिक आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, 4चाकी वाहने आणि मालवाहू ट्रकची वाहतूक होत असते. दुचाकीस्वारांना विशेषतः याचा मोठा त्रास होत असून अनेक ठिकाणी अपघाताचीही नोंद झाली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत लवकरात लवकर काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावर आज दुपारी शेडसह झाड खाली कोसळले आहे. सदर घटनेच्या वेळी शेजारील निवाऱ्यात अंत्यविधी सुरू होता. मात्र नागरिक यावेळी दूर थांबलेले असल्यामुळे केवळ सुदैवानेच जीवितहानी टळली. गेल्या 3 वर्षांपूर्वी या निवाऱ्यावरील पत्रे बसवण्यात आले होते. मात्र हे पत्रे पूर्णपणे गंजून गेले होते. संपूर्ण निवाराच धोक्याच्या स्थितीत उभा होता. अलीकडेच अवघ्या 4 दिवसांपूर्वी मनपा आयुक्त शुभा बी यांनी स्मशानभूमीला भेट देऊन तेथील धोकादायक निवाऱ्याची पाहणी केली होती. आज गुरुवारी दुपारी शेजारील निवाऱ्यात अंत्यविधी सुरू असताना नागरिकही उपस्थित होते. त्याच वेळी झाड कोसळून धोकादायक स्थितीतील निवारा कोसळला. अचानक कोसळलेल्या निवाऱ्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित नागरिकही भांबावून गेले. सध्या अर्धवट स्थितीत कोसळलेला निवारा पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. याची गंभीर दखल घेऊन महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ या निवाऱ्याचे काम हाती घेण्यात येणे गरजेचे आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली आणि कांदा मार्केट परिसरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांचे साहित्य बेळगाव महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले. या भागात नागरिक आणि वाहन चालकांना होणारा त्रास लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू करण्यात आली होती. कालपासून पुन्हा या मोहिमेला गती देण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रसंगी दंडात्मक कारवाईही करण्यात आली. या भागातील व्यापाऱ्यांना यापूर्वी अनेकदा इशारे देण्यात आले होते. मात्र काही व्यापारी वर्गांकडून सार्वजनिक रस्त्यावरच आपल्या मालाची विक्री करत असल्याने त्यांची उत्पादने जप्त करण्यात आली. पुढील कारवाईसाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली जात आहे. बेळगाव शहरात येत्या 3 महिन्यात सर्व ऑटो रिक्षांमध्ये मीटर बसवणं सक्तीचं करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी दिली. या निर्णयामुळे प्रवाशांना निश्चित आणि पारदर्शक भाडे आकारणीचा लाभ होणार आहे. जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले की शहरात सध्या 15,000 ऑटो रिक्षांना परवाने देण्यात आले आहेत. नवीन परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मीटर बसवण्यासाठी मान्यता प्राप्त वितरकांकडूनच मीटर खरेदी करण्याची परवानगी असेल आणि मीटर दुरुस्तीची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी लागेल. ऑटो चालक संघटनांशी चर्चा करून त्यांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना निश्चित भाडे आकारणीचा लाभ होईल आणि ऑटो चालकांमध्ये शिस्तबद्धता लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ बेळगाव तालुक्यातील सांब्रा येथे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह शेकडो तरुण आणि महिलांनी सहभाग घेतला होता. भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागी झालेल्यांनी भारतीय सैन्य दलाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. सांब्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या तिरंगा रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सांब्रा, मुतगा, होन्याळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदी गावातील राष्ट्रप्रेमी आदींसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. सांब्रा ते पंत बाळेकुंद्री गावापर्यंत सदर रॅली काढण्यात आली. याप्रसंगी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील विविध भागात बुधवारी रात्री संततधार पाऊस पडला. यामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तालुक्यात अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झाली नसल्याची माहिती बेळगाव तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस बराच काळ कोसळत होता. तालुक्याच्या विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला असला तरी जमिनीला पुरेशा प्रमाणात ओल मिळाल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून पाऊस कमी झाल्यानंतर शेतीची कामे युद्धपातळीवर सुरू होणार आहेत. सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या पावन स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेला 100 कोटींचा निधी आता प्रत्यक्षात वापरात आणला जाणार आहे. यातील 3 प्रमुख विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज वार्ता भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत रेल्वे स्थानकांना आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1300हून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे। यापैकी भारतीय रेल्वेच्या 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। यामधील कर्नाटक राज्यातील 5 अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले। यामध्ये मुनिराबाद, बागलकोट, गदग, गोकाक आणि धारवाड या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी महापालिकेकडून कसाई गल्लीत खोदकाम करण्यात आलं आहे। त्यातच पावसामुळे गल्लीत चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असल्याने या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांना चिखलातून वाट शोधण्याची वेळ आली आहे। इतके दिवस गप्प बसून पावसाळ्याच्या तोंडावर कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। कसाई गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन नसल्याने त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ 3 महिन्यांपूर्वी करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती। या ठिकाणी अलीकडेच खोदकाम करण्यात आले। पावसामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून कसाई गल्लीत येणाऱ्या नागरिकांवर चिखलातून ये-जा करण्याची वेळ आली आहे। येळ्ळूर रोड, वडगाव, बेळगाव येथे घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कचरा उचलण्याची सुविधा अनियमित असल्यामुळे लोक रस्त्यावरच कचरा टाकतात, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि भटक्या कुत्र्यांचा त्रासही वाढलाय। स्थानिक रहिवाशांच्या मते गेल्या काही आठवड्यांपासून घंटागाडीने या भागात येणं थांबवलं आहे। त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झालं आहे। रस्त्यावर पडलेला कचरा फेकून दिल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो। यासोबतच या परिसरातील गटारी देखील तुंबलेल्या असून त्यांची योग्य साफसफाई अद्याप झाली नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे। रहिवाशांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन घंटागाडीची नियमित सेवा पुन्हा सुरू करावी, गटारींची साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। मुतगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर कारवाई करण्याच्या मागणीला जोर आला आहे। तसेच गेल्या 2 वर्षांपासून थकलेल्या पीक कर्जाचे वाटप तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी भागधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे दिले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले। चिक्कोडी परिसरातील उमराणी गावामध्ये एक दुर्दैवी अपघातात पिकअप वाहनाने रस्त्यावरून जात असलेल्या महिलेस जोराची धडक दिली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात वाहन अनियंत्रित होत थेट पादचाऱ्यावर आदळल्याचं स्पष्ट दिसते। महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। या अपघाताची संपूर्ण चौकशी सुरू आहे। ही घटना रस्ते सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित करते। भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना बळकट करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। खानापूर तालुक्यातील अवरोळी बेळंकी गावात पारंपरिक पद्धतीने होणारा होन्नाट उत्सव यंदाही अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। विशेष म्हणजे पावसाच्या सरींमध्येही गावकऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही। दर 5 वर्षांनी एकदा आयोजित केला जाणारा हा उत्सव यंदा 5 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता। उत्सवाच्या पहिल्या 2 दिवसात होन्नाट विधी अत्यंत श्रद्धेने व शिस्तबद्ध रीतीने पार पडला। उर्वरित 3 दिवसात गावातील सर्व देवदेवतांची पूजा अर्चा आणि धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले। या संपूर्ण उत्सवात भंडाऱ्याची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गावकऱ्यांची एकजूट विशेष उल्लेखनीय ठरली। गावकरी मंडळी आणि पाहुण्यांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत वातावरण भक्तिमय आणि मंगलमय केले। गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे आणि परंपरेच्या जतनामुळे यंदाचा होन्नाट उत्सव हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला।
अमृत भारत योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक रोड रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला आहे। या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। गोकाक रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले असून सर्व कामे पूर्ण केली आहेत। सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आलेले गोकाक रेल्वे स्थानक आजपासून प्रवासी वर्गासाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंडलगा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी, चष्मा व औषधे वाटप शिबिर पार पडले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार मनोहर किनेकर, शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर, कृषी पत्तींचे चेअरमन रमाकांत पावशे, ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा काकतकर आदी यावेळी उपस्थित होते। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर मंगळवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली। टोल नाक्यातून जात असलेल्या डिझेल टँकरमध्ये बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला आणि त्यामुळे टोल केबिनला भीषण आग लागली अशी माहिती निपाणी पोलिसांनी दिली आहे। घटनेनंतर टोल नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केलं। अग्निशामक दलांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली। या दुर्घटनेत सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। निपाणी पोलीस घटनेची नोंद करून अधिक तपास करत आहेत। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले। किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागामध्ये ही चकमक सुरू आहे। सुरक्षा दलांनी या भागात 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरले होते, त्यातील दोघांचा आता खात्मा केलाय। सुरक्षा यंत्रणांच्या चतरूच्या सिंगपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती। माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला। स्वतःला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला। सुरक्षा दलांनीही याला प्रत्युत्तर दिले। दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे। दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E2142 या विमानाला काल बुधवारी सायंकाळी आकाशात गारपिटीचा जबरदस्त फटका बसला। हवामान बिघडल्याने विमानात एअर टर्ब्युलन्स निर्माण झाले आणि जोरदार गारांनी विमानाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान केले। विमानात एकूण 227 प्रवासी होते। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वैमानिकाने तातडीने श्रीनगर एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधत आपत्कालीन लँडिंगची मागणी केली आणि सायंकाळी 6:30 वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानाचा समोरील भाग यामध्ये पूर्णपणे तुटला आहे। ही घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली असून प्रवाशांचा थरकाप उडाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।